लागता भोळवास रुलुचू लागत पाण्याला भूक लागता भोळवास रुलुचू लागत पाण्याला माय बाप जीवाचा रान जीवाची बुढ़ा हो कापूस आहे सोयाबीन आहे कापूस आहे सोयाबीन आहे
चला तर मग. हॅलो राज दादा, तुम्ही देवमंदिराला गेलतात ना? हो. हा हॅलो राज दादा, तुम्ही देवमंदिराला गेलतात ना? तिथे तुम्हाला मिळालेला अनुभव सांगा ना मला. मी बस मध्ये बसलो, नाही 5वी पर्यंत बस स्टँड पर्यंत आलो आणि तिथून उडत उडत शेण पाण्याला गेलो. तिथं बंटीचा आटू होता. बंटीच्या आटूवर बसून मी नांदर आलो. काय ते मी आटूतून उतरलो. काय ते नांदर, काय ते पुला उड्या मारायला लेकरं, काय ते पवायचे, काय ते सुलका मारायला. पुन्हा मी थोडं मोर गेलो. काय ती सांडाचे फुलं हिरवे पिवळे मला तर लयच आवड होतं बा. मला दसरा वाटू लागलं. पुन्हा मी थोडं मोरी गेलो. उडत उडत थोड्या अण्णाच्या घरापाशी गेलो. काय तिचा बंगला बाबा, मी तर हापत जातो. तिथं झाड, काय पोरी भांडण खेळायल्या. उडत उडत होकी साहेबाच्या घरापाशी गेलो. काय द्यायचा वाडा बाबा, मी थक्क झालो. पुन्हा मी उडत उडत देवीच्या आईच्या मंदिरापाशी गेलो. आईच्या तिथं पण तसंच होतं. त्या चारीवाणीच काय ते सेंट, काय ते हिरवे पिवळे ढवळे फुलं, काय ते सेंट. पुन्हा मी आईच्या मंदिरात गेलो. तिथं आईचा पाय पडलो आणि तिथं एका कोपऱ्यात ऐकता गणेश मंडळ होता. मग मी गणपतीच्या पायात पडलो आणि उडत उडत पाराकडे आलो. नाही पाराकडून निघालो. मारुतीच्या पाराकडून निघालो. काय तिथं थक्क करणारा नजर बाबा. काय त्या नाल्या भरलेल्या, काय ते मच्छर, काय त्या फुलं, काय हिरवे पिवळे. पुन्हा आम्ही सरकाराकडून या गावाला आदर्श मानून पुरस्कार मिळाला असतो. आता खिशातून फोन काढतो आम्ही. आता मी व्हॉट्सअप पाठवतो. या म्हणतो की ह्या गावाला लय खायला प्यायला या इथं लोहित मध्ये येते बाबा, मध्ये होती बाबा. आता मी व्हॉट्सअपवर टाकतो. आता टाकले. डेंगू मलेरिया, चिकन मलेरिया, ग्रुप आता याच्यावर पाठवतो. आता पाठवले. या रे लवकर सांग दे रे, इथं लय खायला प्यायला या पटकन. हे गाव आपण संपून टाकू तर लय खायला प्यायला इथं. खाली बस. खाली बस. लाईट लागला. खाली आला.
हॅलो बंटी लवकर ये बाळाला दवाखान्यात न्यायचंय. तर मित्रांनो आता बघा आपलीच मुलं किती या दूषित झालेल्या वातावरणामुळे किती रोगराईला बळी पडले आहे. पावसाळा सुरू झाला नाही तोच मुलं आजारी पडायला लागली आणि मुलांना डायरेक्ट दवाखान्यात न्यावं लागलं. तर बघू आता त्या डास मक्खीमुळे फैलावलेल्या आजारांवर डॉक्टर काय निदान करतायत ते. गावाला मी आदर्श ग्राम पुरस्कार दिला असता. ही गोष्ट तर आपल्याला पटली नाही बुवा. आपल्या गावाला तरी असल्या या गाणीचा आदर्श ग्राम पुरस्कार आपण तरी घेणार. ते खोल पाडणं खूपच महत्वाचं आहे. बाळाची तब्येत तर खूप बिघडली आहे. त्याला ऍडमिट करावं लागेल. पैसे खूप लागतील तुम्हाला. त्याला ताप खूप आलेला आहे. आता एक बाळाला तपासून झाले तर आता पुढच्या बाळाचं निदान काय होतं बघू. किती पैसे लागतील तरी 20,000 रुपये लागतील. एवढे पैसे नाहीत आमच्याकडे. बघू आता पुढचं बाळ तपासताय डॉक्टर साहेब काय निदान करतात. याला डेंगू झालेला आहे. याला तर खूपच पैसे लागतील. आमच्याकडे एवढे पैसे नाही. तर मुलांना डॉक्टरांनी डेंग्यू आणि मलेरियाचं निदान केलंय. बघू आता डॉक्टर यावर ते पैसे नाहीत म्हणतात. मग डॉक्टर यावर काय त्यांना उपाय सांगतात. आता तुमच्याजवळ पैसे नाहीत ना. आमच्या दवाखान्यात देऊ नका. सरकारी दवाखान्यात जाताना निघा. तुमची बाळ उचला. झिडकारून बाहेर लावून दिलं. आता बघू त्यांची परिस्थिती कशी झाली ते. साध सुना काळजाची तुझ्या कळली जाई. हे तरी देवा सरळ कशा बाई हरवळी वाट दिशा झाल्या धाई. पैसे द्या माझ्या लेकराचा जीव वाचवायचा आहे म्हणून ते दारोदार हिंडत आहेत. पण आता शेवटी ते एका सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी गेलेले आहेत. पाहू तर सावकार काय म्हणतात ते. हो मी कर्ज द्यायला बसलो इथं. तुम्हाला जिथं पाहिजे तिथं देतो. कट्ट पाहिजे तिथं पण देतो. पण तुम्हाला रान्नाचं करून द्यावं लागेल. 10 रुपये शेकडा व्याज बसेल. आणि तुम्हाला पटत असलं तर मारा सया नाहीतर निघा घरला. आणि जिथं म्हणला तिथं सया मारतो. पटत आहे का तुम्हाला. हो थांबा मी हे करून तुम्हाला सया मारायला देतो. काय करू
पैसे का सावकार? हो थांबा थांबा देतो. हे जरा पैसे तुमचे. व्याज पैसे दाखव. खरी खुर्ची दे. पैसे दाखव. खरी खुर्ची. नकली नोट आहे. नकली नोट आहे. अरे खरी खुर्ची आहे ना. तर मित्रांनो, या आपल्या गावकरी बांधवांनी एका मोठ्या सावकाराकडून शेकडा 10% दरावर उसने पैसे घेतलेले आहेत आणि आपल्या बाळांना घेऊन ते एका परभणीच्या दवाखान्यामध्ये त्यांना पुन्हा त्याच आपल्या पात्रीच्या दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. बघू तर आता डॉक्टर साहेब पुन्हा काय सांगतायत ते. आता तरी तब्येत खूपच बिघडली आहे. आता तुम्हाला परभणीला न्यावं लागेल. तर बघितलं आपला हा आजार किती हाताबाहेर गेलाय तो. आता तुम्हाला परभणीला न्यावं लागेल. त्यासाठी मी ॲम्ब्युलन्स पाठवतो. ॲम्ब्युलन्स घेऊन ये रे. तर डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्सची सुविधा करून दिलेली आहे आणि ते ॲम्ब्युलन्स मध्ये आपल्या मुलांना घेऊन निघाले. पाहू तर गेले. डॉक्टरांनी निदान केलं की रोग हाताबाहेर गेलाय. रोग हाताबाहेर तर गेला होताच, कारण डासाची पैदासच तितकी झाली, माशाची पैदासच तितकी झाली. मग तो रोग हाताबाहेर जाणं साहजिकच होतं. कृपया प्रेक्षकांनी शांत बसायचं आहे. कृपया लहान मुलांना विनंती आहे तर शांत बसून घ्यायचं आहे. गेलेले आहेत. कुठे आली आणि आता ते ॲम्ब्युलन्स मधून थोड्याच उतरले आणि थोड्याच वेळात ते आता दवाखान्यामध्ये पोहोचतील. पाहू आता मोठ्या सिटीतले मोठे हायपर डॉक्टर काय निदान करतात ते. चला तर मग ते आता पडन खाली पडन खाली गेलेले आहे. पाहू तर डॉक्टर काय म्हणतात ते. अंधार पडायला तिकडून तर आता ही सर्व मंडळी एका मोठ्या हायपर दवाखान्यामध्ये पोहोचलेले आहेत. बघू आता ते डॉक्टरकडे बाळाला तपासायला देत आहेत. बाळ खूप आजारी आहे. ऍडमिट करावं लागेल. बराच खर्च येईल. बघू आता का पहिल्या बाळाला त्यांनी तपासलं तर आहे आणि ऍडमिट करण्याचा सल्ला दिलाय. बघू आता त्याचे रक्त चेक करावं लागेल. हा आता रक्त चेक करून घेऊ. बघू आता काय सल्ला देतात ते.
बाळाची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याला चिकनगुनिया झालेला आहे. बघा आता डेंग्यूचा चिकनगुनिया झालाय. पहिल्या बाळाचं तर निदान झालेलं आहे. बघू आता दुसऱ्या बाळाचं निदान काय होतंय ते. त्याला डेंगू मलेरिया याची पण वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. याला तर मलेरिया झालेला आहे. याचे पण रक्त टेस्ट करते. याला सुद्धा लवकरात लवकर ऍडमिट करावे लागेल. तर डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करण्यास सांगितलं. ठीक आहे, ऍडमिट करून घ्या. तर आता डॉक्टर साहेब त्या मुलांच्यावर ट्रीटमेंट करत आहेत आणि त्यांना आता ऑपरेशन थिएटर मध्ये नेलेलं आहे आणि सगळी मंडळी इकडे तिकडे फिरत आहेत. बघू आता डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय निदान करते ते. डॉक्टर शक्तीचा प्रयत्न करून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आपले बांधव देवाचा दावा करत आहेत. देवाला नमस्कार करत आहेत, साकडे घालत आहेत, माझी मुलं बरी होऊ देत म्हणून. पाहू तर आता काय होतंय ते पुढं. खाली बस खाली बस खाली बस. वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्ही थोडा थांबा, बाळ शुद्धीवर नाही आले अजून. ठीक आहे. डॉक्टरांची शक्तीचे प्रयत्न तर चालूच आहेत. बघू आता त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते ते. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुमचं बाळ वाचलेलं आहे. शर्तीचे प्रयत्न करून आम्ही त्यांना वाचवलेलं आहे. तर त्यांच्या बाळाचा तर जीव वाचलेला आहे, पण जाण्यापूर्वी डॉक्टरांचं बिल तर द्यावं लागेल. बघू आता डॉक्टर साहेब काय म्हणतात. डॉक्टर किती बिल झाले? 60,000 रुपये झालेला आहे. आणि खूप पैसे आणलेत. घ्या. तर या बालकलाकारांनी जो काही आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून जो काही संदेश देण्याचा प्रयत्न केला तो असाच होता की होणारे आजार हे दूषित वातावरण, दूषित पाणी, दूषित झालेलं हे सगळं ऍटमॉस्फिअर यामुळे रोगांचे फैलाव होत असतात आणि आता त्यांची बाळ सुखरूप वाचले. पण या बालकलाकारांना या बालकलाकारांसाठी हे नाटक इथे संपलेलं आहे आणि या बालकलाकारांसाठी पुन्हा एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या. नाटकाबद्दल 50 रुपये बक्षीस दिलेलं आहे. त्यांचं स्वागत करा सर्वजणांनी. आणि आता उठू नका. यानंतर आपल्याला 2-3 डान्स सादर होणार आहेत. आम्ही मुद्दाम आमचे काही चांगले डान्स आहेत ते आम्ही पाठीमागून ठेवलं. त्यानंतर मी आकाश परिहार यांना बोलवतो की त्यांनी आपलं डान्स सादर करायचा आहे. आकाश परिहार.